नमस्कार, मी नितीन वाघ आजच्या फिल्मी स्पेशल भागामध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, इस्रायली अभिनेता इदान अमेदी याने 2-3 दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला, ज्यात तो लष्करी गणवेशात होता आणि त्याने असं म्हटलं होतं की मी शूटिंगच्या लोकेशनवर नाही तर युद्धभूमीवर आहे. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे युद्ध सध्या चाललंय त्या युद्धाची पार्श्वभूमी याला आहे आणि त्याने एक अभिनेता असूनही स्वतः आता डिफेन्स फोर्स जॉईन केलाय. त्याच्याही आधी लायर राज हा जो दुसरा अभिनेता आहे, अत्यंत फेमस जगप्रसिद्ध अभिनेता आहे, तो फेमस का आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओतून बोलणार आहोतच. त्यानेही काही दिवसांपूर्वीच हमास विरुद्धच्या युद्धात पाऊल ठेवलंय आणि तो स्वतः युद्धभूमीवर लढतोय आता सध्या. तर आपण सगळेच जण जाणतो की 6 ऑक्टोबर 2023 म्हणजेच गेल्या शनिवारी हमासने दहशतवादी हल्ला केला इस्रायलवर. त्यांचा जो प्रसिद्ध सण आहे योम किप्पूर, तर त्याचं सेलिब्रेशन सगळ्या इस्रायलमध्ये चालू होतं आणि अशीच संधी शोधून त्यांनी हा भ्याड हल्ला केलाय. 1973 मध्ये म्हणजे 50 वर्षांपूर्वी असाच भ्याड हल्ला पॅलेस्टाईनकडनं इस्रायलवर झाला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती केली आणि यावेळेला बहुधा इस्रायल गाफील राहिलं आणि आता सगळं युद्ध पेटलंय. आता आजच्या व्हिडिओमधून आपण एका अशा वेबसिरीज बद्दल बोलणार आहोत ज्याची पार्श्वभूमी अशाच हमास आणि इस्रायल लष्कर यांच्यामधल्या घडामोडींवर आधारित आहे. हे जे युद्ध होतं तर याला एक वाईट परंपरा आहे अनेक वर्षांची. 1948 साली इस्रायलची स्थापना झाली आणि 1949 साली त्यांनी आसपासचे जे अरब राष्ट्र होते त्यांच्या विरुद्ध युद्ध घोषित केलं होतं. 1956 मध्ये इजिप्तचे जे राष्ट्रपती होते त्यावेळेचे, त्यांनी सुएझ कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्यांनी त्या कालव्यामधनं यांची वाहतूक बंद केली इस्रायलची. आणि त्यावेळेला इस्रायलने भडकून त्यांच्या 2 द्वीपकल्पांवर हल्ला केला होता. त्यातलं एक म्हणजे सिनाई आणि दुसरं म्हणजे गाझा. आणि अखेरीस 1-2-3 महिन्यानंतर इस्रायलने त्यातनं माघार घेतली आणि त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की गाझा जी पट्टी आहे ती गाझा पट्टी इजिप्तची कधीही नव्हती, ती आमचीच होती. आणि त्यामुळे हा जो वाद आहे हा सतत पुन्हा पुन्हा चिघळत राहिला. 1973 साली इस्रायलवर हल्ला झाला होता. त्यावेळेला योम किप्पूर हा जो ज्यू लोकांचा पवित्र एक महत्वाचा सण आहे, त्या दिवशी हल्ला झाला होता आणि बरोबर आता 50 वर्षांनी 6 ऑक्टोबर 2023 रोजी तसाच हल्ला झाला. आणि तेव्हा इस्रायलने जबरदस्त प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 3000च्या आसपास इस्रायली सैनिक मृत्युमुखी पडले होते आणि कित्येक जखमी झाले होते. पुढे शांतता करार झाला आणि इजिप्त आणि इस्रायल अशा दोघांनीही पॅलेस्टाईन नागरिकांना स्वायत्तता देण्याची तयारी दाखवली. पण गाझा पट्टीवर मात्र इस्रायलने आपला हक्क सांगितला. पुढे मग त्याच्यानंतर 1987 मध्ये मुस्लिम ब्रदरहुड ही जी संघटना होती, या संघटनेतल्या काही तरुणांनी येऊन हमास या दहशतवादी संघटनेची स्थापना केली आणि त्यांनी पहिल्या इंतिफादाची सुरुवात केली. इंतिफादा म्हणजे प्रतिकार करणं किंवा हल्ला करणं, युद्ध करणं अशा अर्थाचा हा अरेबिक शब्द आहे इंतिफादा. आणि तिथून आम्ही शेवटपर्यंत प्रतिकार करत राहू इस्रायलचा, अशी त्यांनी शपथ घेतली. आणि मग या हमासचा प्रवास सुरू झाला आणि त्यांनी मग वेळोवेळी इस्रायलवर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले, जमिनीवरून किंवा रॉकेटच्या माध्यमातून. आणि हे युद्ध दर 2-4-5 वर्षांनी पुन्हा भडकत राहिले. यात अनेक लोक मारले गेले दोन्ही बाजूंचे आणि अर्थातच याच्यामध्ये मॅक्सिमम लोकांचा मृत्यू झाला ते जास्ती करून पॅलेस्टाईनचे माणसं होती. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काही वेळेला इस्रायलवर सुद्धा टीका झाली आहे. खरं तर 2006 मध्ये फता ही जी एक निमलष्करी संस्था होती, संघटना होती पॅलेस्टाईनमधली, त्यांचे जे नेते होते ते होते यासर अराफत. त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर हमासने तिथली सत्ता काबीज केली आणि त्यांचा जो विखारी प्रचार होता त्यामुळे ते निवडणुकात निवडूनही आले आणि तेव्हापासून त्यांची सत्ता या गाझा पट्टीवर आहे अजूनपर्यंत पॅलेस्टाईनमध्ये. आणि तेव्हापासून त्यांनी पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केलेत इस्रायलवर
2008 काही लोकांचा मृत्यू झाला होता इस्रायलच्या. त्याच्यानंतर 2009 पुन्हा एकदा वाद झाला होता. नंतर 2012 झाला आणि पुन्हा 2014 झाला. 14 जी घटना घडली होती गाझापट्टीत, तेव्हा त्यांनी 3 इस्रायली नागरिकांचं अपहरण केलं हमासने आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी यांनी एक ऑपरेशन सुरू केलं होतं इस्रायलने. आणि हा जाणीवपूर्वक हल्ला केला होता हमासने की जेणेकरून त्यांना प्रवृत्त केलं जाईल युद्धासाठी. आणि त्यावेळेला हमासचा अर्थातच पराभव झाला होता. त्याच्यानंतर 2021 इस्रायलचे जे लष्कर होतं त्यांनी जेरुसलेम मधली जी 3 नंबरची पवित्र मशीद आहे अल अक्सा, तिथं धाड टाकली होती आणि तेव्हाही तुंबळ युद्ध चाललं होतं. जवळपास 11-12 दिवस हे युद्ध चाललं होतं आणि दोन्ही बाजूंनी मोठी हानी झाली होती. तर अशा प्रकारे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं युद्ध भडकत राहिलंय आणि दोन्ही बाजूंची अपरिमित मनुष्यहानी असेल किंवा वित्तहानी असेल ती होत राहिली आहे. आता हे युद्ध कधी थांबेल आपल्याला माहिती नाहीये. आता खरं तर इस्रायलने मोठ्या प्रमाणावर जमिनीवरून असेल किंवा आकाशामार्गे असेल हल्ले करायला सुरुवात केली आणि असंही म्हटलं जातंय सगळ्या न्यूजपेपरमधनं किंवा टीव्ही चॅनलमधून किंवा सोशल मीडियावरून की हे युद्ध इस्रायलच जिंकणार आहे. आणि तशी घोषणा सुद्धा त्यांनी केलीच आहे की युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी संपवू मात्र आम्हीच. आणि काही राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला सपोर्ट केलाय, तर मॅक्सिमम जे राष्ट्र आहेत त्यांनी इस्रायलला सपोर्ट केलाय. आणि अमेरिकेने त्यांची जी सर्वात मोठी युद्ध नौका आहे ती सुद्धा इस्रायलच्या मदतीसाठी पाठवली आहे. असो, तर आजचा आपला विषय आहे ती एक वेबसिरीज आहे, ज्या वेबसिरीजचा मेन जो गाभा आहे तो पॅलेस्टाईन म्हणजे त्यातली जी दहशतवादी संघटना आहे हमास आणि इस्रायली डिफेन्स फोर्स यांच्यातल्या संघर्षावर आधारित. म्हणूनच मला असं वाटलं की आजच्या निमित्ताने हा सगळा आढावा घेतला जावा. तर मगाशी मी जे सांगितलं होतं तो इदान अमिदी हा जो अभिनेता आहे ती त्यात एक महत्वाची भूमिका तो साकारतो. फौदा नावाची ही वेबसिरीज आहे आणि त्याने अलीकडेच लष्कर जॉईन केलंय. त्याच्यानंतर त्याच्याही आधी काही दिवसांपूर्वीच लॉयर राज हा जो प्रमुख भूमिका साकारणारा या वेबसिरीज मधला कलाकार आहे आणि खरं तर हा या वेबसिरीजचा कर्ता धर्ता आहे. त्यानेही डिफेन्स फोर्स काही दिवसांपूर्वी जॉईन केलंय आणि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल की इस्रायली नागरिकांनी इस्रायली डिफेन्स फोर्सला कशा प्रकारे मदत करायला सुरुवात केली. काही भेटवस्तू, कपडे असतील, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील किंवा मफलरी असतील, टोप्या असतील, अशा वेगवेगळ्या वस्तू द्यायला सुरुवात केली आहे. आणि खूप साऱ्या लोकांनी स्वतःहून लष्कर जॉईन करण्याची तयारी दाखवली आहे. ते छोट्या मोठ्या मोहिमांमध्ये आपल्या देशाच्या बाजूने उभे राहिले. तर हा जो लॉयर राज होता हा स्वतः डिफेन्स फोर्समध्ये काही वर्ष राहून गेलाय. त्याची मला असं वाटतं थोडीशी पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर तो त्याचा फौदापर्यंतचा प्रवास कसा आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर याने डिफेन्स फोर्स जॉईन केलं, तिकडे ट्रेनिंग घेतलं प्रॉपर लॉयर राजने आणि तिकडे इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण हे कंपल्सरी आहे. अंटिल अँड अनलेस तुम्हाला काहीतरी आजार आहे किंवा तुम्हाला मानसिक आजार आहे किंवा फिजिकली तुमच्याकडे काहीतरी व्यंग आहे, तुमच्यामध्ये दिव्यांग आहात तुम्ही, तरच तुम्हाला यातून सूट मिळते. पण तरी सुद्धा तुम्ही लष्करी सेवा जॉईन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि तुमच्या इच्छेप्रमाणे आणि त्यांच्या गरजेप्रमाणे तुम्हाला ड्युटी मिळते. म्हणजे तुम्हाला काहीतरी ऑफिसचं काम मिळू शकतं, तुम्हाला कॅन्टीनचं काम मिळू शकतं, तुम्हाला ड्रायव्हरचं काम मिळू शकतं, पण तुम्ही देशसेवा करू शकता. याने काही वर्ष ही सेवा केली. सेवा केल्यानंतर छोटी मोठी कामं याने इस्रायलमध्ये केली. त्याच्यानंतर हा अमेरिकेला गेला आणि अमेरिकेला एक प्रायव्हेट जी बॉडीगार्डची संघटना होती ती तिकडे त्याने जॉईन केली. त्यामार्फत त्याने हॉलिवूडच्या काही स्टार्ससाठी बॉडीगार्ड म्हणून काम केलं. त्याच्यामधला एक मोठा स्टार म्हणजे अर्नोल्ड. आपण सगळेच जण या स्टारला ओळखतो. कॅलिफोर्नियाचा तो गव्हर्नरही राहून गेलाय आणि तो स्वतः बॉडी बिल्डिंगसाठी आजही प्रसिद्ध आहे. आज जवळपास 75 बहुधा आहे. आर्नोल्डचा बॉडीगार्ड म्हणून काम केल्यानंतर काही वर्षाने हा राज इस्रायलमध्ये परत आला आणि त्याने अभिनय करायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीपासूनच अभिनयामध्ये रस होता आणि या सगळ्या हॉलिवूड स्टार्सचं बॉडीगार्डिंग करता करता
त्याला त्यातल्या थोड्याशा बारकाईच्या छोट्या मोठ्या गोष्टी कळायला लागल्या आणि त्याचा इंटरेस्ट अधिक जागृत झाला. त्यामुळे इस्रायलमध्ये आल्यानंतर त्याने छोट्या मोठ्या भूमिका केल्या आणि मायकेला नावाची एक फिल्म त्याने केली, ज्याच्यामध्ये त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेटर्सचं काम होतं आणि जे खूप गाजलं होतं. त्यामुळे त्याला थोडीशी आयडेंटिटी निर्माण झाली होती. त्यानंतर 2010 साली त्याचा एक मित्र होता अवी नावाचा, जो स्वतः डिफेन्समध्ये काही वर्ष काम केलं होतं आणि स्वतः पत्रकार होता. त्या दोघांनी एकत्र येऊन फौदा वेबसिरीजची लिखाणाला सुरुवात केली आणि जवळपास 4 वर्ष त्यांचं लिखाण चालू होतं, 2010 ते 2014. खूप पूर्वी, म्हणजे जेव्हा हा राज 19 वर्षांचा होता, त्यावेळेला त्याची जी गर्लफ्रेंड होती 18 वर्षांची, तिच्यावर हमासने हल्ला केला होता आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा काही वाईट घटना त्याच्या आयुष्यात घडल्या होत्या आणि स्वतः तो डिफेन्समध्ये काही वर्ष राहिल्यामुळे त्याला तिकडची प्रोसेस, तिकडच्या बऱ्या वाईट ज्या काय बाजू असतील डिफेन्समधल्या, त्या सगळ्या माहिती होत्या. काही रिपोर्ट्स त्याने वाचले होते. त्या सगळ्यांचा अंतर्भाव करून त्यांनी ही वेबसिरीज निर्माण करायचे ठरवलं. तर 2014 मध्ये मी मगाशी जसं वर्णन केलं होतं की 3 लहान मुलांना या हमासने किडनॅप केलं होतं इस्रायल भूमीवरून आणि जाणीवपूर्वक इस्रायलला प्रवृत्त करण्यासाठी आपल्या भूमीवरून त्यांनी रॉकेट हल्ला केला होता आणि प्रत्युत्तरात्मक इस्रायलने मोठा मारा केला होता आणि युद्ध भडकलं होतं काही दिवस. त्या दरम्यान यांची स्क्रिप्ट रेडी होती ऑलरेडी आणि याची लष्करामध्ये आणि सरकारमध्ये चांगली ओळख होती राजची. त्यामुळे त्याने विशेष परमिशन घेऊन त्या युद्धाच्या दरम्यानच ऑन लोकेशन काही सीन्सचं शूट केलं होतं आणि काही सीन्स जे आहेत ते एक तिकडचं शहरवजा गाव आहे छोटंसं, फक्र कासिम नावाचं. तर तिकडे 1956 मध्ये एक कर्फ्यू लागला होता डिफेन्सचा पोलिसांनी आणि तो मॅक्सिमम अरेबिक भाषिक माणसं तिकडे राहायची. तर त्यातली काही माणसं कामाला गेली होती आणि त्यांना ठाऊक नव्हतं की इथे कर्फ्यू चालू आहे. त्यामुळे ते जेव्हा कामावरून आले तर त्यावेळेचे जे कोणी लष्करी अधिकारी होते त्यांनी ओपन फायर केलं त्यांच्यावर आणि त्यात जवळपास 48 लोकांचा मृत्यू झाला होता. याच्यामध्ये 23 लहान मुलं सुद्धा होती आणि अरब राष्ट्रांकडून याच्यावर प्रचंड टीका झाली या 1956 साली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हे 48 मृत्यू नव्हते तर हे 49 होते, कारण त्याच्यामध्ये एक महिला ही गर्भवती होती, त्यामुळे तिच्या पोटातलं बाळ सुद्धा मेलंय. तर त्यामुळे तेव्हापासून त्या गावाला किंवा शहराला, छोटंसं शहर जे आहे त्याला इस्रायलमध्ये एक काळ्या बाजूने का होईना पण प्रसिद्ध मिळाली. तिकडे ते एक स्मारक वगैरे उभं केलं गेलं होतं. तर तिथे याने बरेचसे सीन्स या वेबसिरीज मधले शूट केले होते राजने. आणि ही वेबसिरीज जेव्हा 2015 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर इस्रायली टीव्हीवर याला तेवढा सुरुवातीला एकदम स्लो प्रतिसाद होता. खरं तर यांना खूप अपेक्षा होती की ही वेबसिरीज खूप लोकप्रिय होईल वगैरे, पण तसं काही घडलं नाही आणि फार छोटा प्रतिसाद त्यांना मिळाला. पण हळूहळू माउथ पब्लिसिटीने लोक पाहायला लागले, एकमेकांना रेकमेंड करायला लागले, सोशल मीडियामधून लिहायला लागले, टीव्हीवर याच्यातनं बोलायला लागले, न्यूजपेपरमध्ये या वेबसिरीजबद्दल आर्टिकल यायला लागले आणि ही बातमी इंटरनॅशनली थोडी पोहोचायला लागली आणि मग नेटफ्लिक्सने या सिरीजचे हक्क विकत घेतले आणि 2016 मध्ये पहिला सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तर थोडक्यात अगदी गोष्ट सांगायची तर ती अशी की डोरॉन नावाचा लष्करी अधिकारी असतो, ज्याने अबू अहमद नावाचा जो हमासचा टेररिस्ट आहे त्याला मारलेलं असतं आणि त्यानंतर तो रिटायर्ड होऊन आपल्या फॅमिलीसोबत राहू लागतो. 18 महिन्यानंतर त्याला कळतं की ज्याला आपण मारलंय तो अबू अहमद मेला नसून अजूनही जिवंत आहे आणि त्यानंतर तो पुन्हा लष्कर जॉईन करतो. या सगळ्या प्रवासामध्ये त्याच्या फॅमिलीकडून प्रचंड विरोध होतो, पण तरीही तो लष्कर जॉईन करतो आणि त्या अबू अहमदला टिपण्याच्या मागावर लागतो आणि त्याची ही गोष्ट आहे. मग पुढे काय घडतं अर्थात ते सिरीजमध्ये आहेत. ही सिरीज नेटफ्लिक्सवर आल्यानंतर अचानक बूम झाली आणि अगदी थोड्या कालावधीतच ती लोकप्रिय झाली. त्याच्यानंतर न्यूयॉर्क टाइम्स जे आहे प्रसिद्ध न्यूजपेपर, त्याने 2017 मध्ये ही जगातली सगळ्यात उत्कृष्ट वेबसिरीज म्हणून किताब या वेबसिरीजला दिला आणि तिची लोकप्रियता आणखीन वाढली. मग आणखी लोकांनी पाहायला ती सुरुवात केली. या वेबसिरीजची लोकप्रियता अशी होती की खुद्द पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा ही वेबसिरीज पाहिली गेली होती आणि त्यानंतर हमासच्या तिथल्या सरकारने
यावर बंदी घालायचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पॅलेस्टाईनी लोकांनी ही वेबसिरीज पायरेटेड पद्धतीनं पाहिली, म्हणजे ज्यामध्ये पायरेटेड सीडीजमध्ये कॉपी करून एकमेकांना डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या, PD असतील, पेनड्राईव्ह असतील किंवा मोबाईल असेल, असे वेगवेगळे गॅजेट्स वापरून ही वेबसिरीज पाहिली या लोकांनी. आणि वेबसिरीजची खासियत अशी होती की यामध्ये फक्त इस्रायली डिफेन्स जे आहे युनिट त्यांचा हिरोइझम न दाखवता दोन्ही बाजूंची मानवतावादी बाजू दाखवण्यात आली आहे. म्हणजे पॅलेस्टाईनी लोकांच्या पण बाजू दाखवण्यात आली आहे आणि त्यामुळे तिकडच्या लोकांना ती खूप अपील झाली. आणि खरं तर अनेक ज्यू लोक हे अरबी भाषेचा द्वेष करतात, पण तरी सुद्धा या सिरीजमध्ये जवळपास 20% अरबी भाषा आहे, ज्यामुळे या सिरीजला ऑथेंटिसिटी खूप आली. कुठलाही मेलोड्रामा नसल्यामुळे खूपच लोकांना ही रिअल भासली ऑडियन्सला. आणि अरब कंट्रीजमधली सगळ्यात लोकप्रिय वेबसिरीज ही मानली जाते. म्हणजे जरी मॅक्सिमम अरब जे देश आहेत ते इस्रायलला आपले शत्रू मानतात, तरी सुद्धा तिथल्या लोकांमध्ये ही सिरीज मात्र खूपच लोकप्रिय आहे. आणि आतापर्यंत या सिरीजचे जवळपास 4 सीझन आले आहेत आणि अलीकडेच अगदी काही दिवसांपूर्वीच 5व्या सीझनची त्यांनी घोषणा केली आहे. ही जी सिरीज आहे, ह्या सिरीजमधले कलाकार अगदी घराघरात पोहोचले, म्हणजे इस्रायलच्या घराघरात हे पोहोचले. त्यांना खूप स्टारडम प्राप्त झालं या वेब सिरीजमुळे. आणि यातले जे 2 कलाकार आहेत हे अलीकडेच एक अकेली नावाची हिंदी फिल्म आली होती, त्यामध्ये 2 या इस्रायली कलाकारांना महत्वाच्या भूमिका या फिल्ममध्ये होत्या. त्यांचं नाव आहे अमीर बॉत्रस आणि सई हालेवी. तर यांनी ऑगस्टमध्येच आता ही सिरीज फिल्म रिलीज झाली आहे. आता हा जो हमास होता, तर हमास प्रचंड अस्वस्थ झालं होतं ही वेबसिरीज आल्यानंतर, कारण त्यांची प्रचंड लोकप्रियता व्हायला लागली होती आणि एक नाही म्हणलं तरी सहानुभूती इस्रायलच्या बाजूने झुकली होती अरब कंट्रीजमध्ये. त्यामुळे हमासने याला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं आणि त्यांनी एक दुसरी वेबसिरीज तयार केली जिचं नाव होतं फिस्ट ऑफ द फ्री नावाची. आणि अर्थात ही तेवढी लोकप्रिय होऊ शकली नाही जेवढी फौदा झाली आहे. आता फौदाचा अर्थ होतो केऑस, म्हणजे गोंधळ, गडबड किंवा अराजकता जी माजते युद्धाच्या वेळेची, त्याचा हा अर्थ होतो फौदा. आणि लेखन ही या वेबसिरीजची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती, कारण दोघेही जे लेखक होते ते स्वतः त्यांनी या सगळ्या डिफेन्स फोर्समध्ये काम केल्यामुळे त्यांचे अनुभव रिअल होते. आणि त्यातल्या ज्या छोट्या छोट्या डिटेल्स असतील, वेपन्स पासून ते आर्मीची प्रोसेस असेल, युद्धाची प्रोसेस असतील, त्यातले नॉर्म्स असतील, इंटरनॅशनल लेवलचे जे काही करार मदार असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड ऑथेंटिसिटी आली आहे त्या सगळ्यांच्या लेखनामुळे. आणि आत्ता जी युद्ध चाललंय सध्या हमास आणि इस्रायलमधलं, तर यामुळे ही वेबसिरीज आणखी चर्चेत आली आहे. आणि अचानक गेल्या 8-10 दिवसांपासून या वेबसिरीजची व्ह्युअरशिप खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांना या वेबसिरीजमध्ये बद्दल माहिती नव्हतं त्यांनीही पाहायला सुरुवात केली, ज्यांनी आधी इग्नोर केलं होतं त्यांनी पाहायला सुरुवात केली, ज्यांनी पूर्वी पाहिली होती त्यांनी पुन्हा पाहायला सुरुवात केली. आणि पुन्हा एकदा अरब कंट्रीजमध्ये ही आणखी सगळ्यात जास्ती पाहिली गेलेली वेबसिरीज ठरली आहे. 2016 मध्ये जेव्हा ही पहिल्यांदा वेबसिरीज म्हणजे 2015 मध्ये प्रदर्शित झाली होती, तेव्हा 2016 मध्ये इस्रायली टीव्ही अकॅडमी जी आहे त्यांचे जवळपास सगळे महत्वाचे पुरस्कार या वेबसिरीजला मिळाले होते. 6 पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलं होतं. आणि पुढच्या वर्षी म्हणजे 17-18 मध्ये त्यांनी तब्बल 11 पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं होतं. आणि त्याच्यानंतर उत्तरोत्तर या वेबसिरीजची लोकप्रियता प्रचंड वाढत चालली आहे. आता याच्यातला एक इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की एवढी मोठी लोकप्रिय वेबसिरीज आणि मग ती भारतात त्याचा प्रभाव पडणार नाही असं होणारच नाही. भारतात सुद्धा ही वेबसिरीज खूपच लोकप्रिय आहे. आपण जर पाहिली नसेल तर नक्की पहा, नेटफ्लिक्सवर याचे सगळे सीझन्स उपलब्ध आहे आतापर्यंतचे. भारतात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत सुधीर मिश्रा, त्यांनी या वेबसिरीजचं ॲडॅप्टेशन केलंय आणि त्यांनी तणाव नावाची वेबसिरीज निर्माण केली जी 2022 मध्ये प्रदर्शित झाली आहे. अर्थातच तिचं फौदासोबत कम्पॅरिझन झालं आणि तेवढी तिला रिस्पॉन्स मिळू शकला नाही. थोडेसे मिक्स्ड रिव्ह्यू आहेत की काहींना ती वेबसिरीज खूपच आवडली, काहींना आवडली नाही. आणि फौदासोबत कम्पॅरिझन झाल्यामुळे फौदाने जे थ्रिल बिल्ड केलं होतं, जो होल्ड ठेवला होता, तेवढी ही सिरीज ठेवत नाहीत. यांनी भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲडॅप्टेशन केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान आणि काश्मीर
तर त्यांचं गाझापट्टी होती, इकडे काश्मीर होता, तिकडे इस्रायल आणि पॅलेस्टाईन, इकडे भारत आणि पाकिस्तान, अशी पार्श्वभूमी ठेवली होती. यातल्या कलाकारांचं अर्थातच चांगलं कौतुक झालं, पण सिरीज जी आहे ती मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकण्यामध्ये थोडीशी अपयशी ठरली ही. आणि त्यांनी तशी घोषणा केली आहे की याचा पुढचा पार्ट येणार आहे, माहिती नाही कधी येणार आहे आता. तर अशा प्रकारे ह्या फौदा सिरीजची जी लोकप्रियता आहे त्याच्याबद्दल आपण या वेबसिरीजमधनं जाणून घेतलं. युद्ध जे चाललंय हमास आणि इस्रायल त्याच्या पार्श्वभूमीबद्दलही आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. यातली जी महत्वाचं जी प्रमुख भूमिका साकारली आहे राज, आणि जो स्वतः याचा को रायटर पण आहे आणि को क्रिएटर पण आहे सिरीजचा, त्याच्याबद्दलही जाणून घेतलं आपण, त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घेतलं. तर मला असं वाटतं की आपल्याला कदाचित ही गोष्ट आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण जर काही फौदा सिरीज बघितली नसेल तर नक्की बघा. ज्यांनी बघितली असेल त्यांना ती कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आपल्याला अशा विशेष भागातून किंवा फिल्मी फ्रायडेमधून कोणत्या विषयाशी संबंधित जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्यावर व्हिडिओ करायचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटूया पुढच्या एका विशिष्ट भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.